तापी नदीच्या पात्रामध्ये सावखेडा गावाच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी अवैध उत्खनन वाळूचं होत आहे आणि त्या ठिकाणी काही डिझेलचा साठा केलेला आहे अशी माहिती आमचे पोलीस अधीक्षक जळगावचे त्यांना मिळाली होती. त्याप्रमाणे साहेबांनी आम्हाला आदेश दिला त्या ठिकाणी जाऊन छापा मारा. त्याप्रमाणे मी स्वतः आणि आपल्या चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक आणि स्टाफ अशी म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी जवळपास पोकलिंग मशीनच्या साहाय्यानं वाळूचा उत्खनन होत होतं. काही यांत्रिक बोटी त्यांनी तयार केलेल्या आहेत सक्शन करून, त्या साहाय्यानं पण उत्खनन चालू होतं. बरेचसे त्या ठिकाणी मोठ्या गाड्या डंपर चालू होतं. त्या ठिकाणी आम्हाला डिझेलचा साठा केलेला पण दिसून आला. तर 2 टप्प्यात ती कारवाई झाली आहे. एक म्हणजे जे त्यांनी बेकायदेशीररित्या ते डिझेलचा साठा केला होता त्याच्याबद्दल अत्यावश्यक वस्तू अधिनियम कायद्याखाली आम्ही वेगळा गुन्हा दाखल केलेला आहे आणि वाळू उत्खनन जे बेकायदेशीर होत होतं त्या अनुषंगानं सध्या तहसीलदार आंबळे आणि हे कारवाई करत आहेत. काही मुद्देमाल वगैरे जप्त केलेले आहे आणि कोणाला काही त्या ताब्यात अटक करण्यात आली आहे का? साधारण त्या ठिकाणाहून आम्ही 10 पोकलिंग मशीन, 13 त्या सक्शन करणाऱ्या बोटी आणि 6 ते 7 अशी मोठी डंपर असा त्या ठिकाणी आम्ही म्हणजे तहसीलदार आंबळे यांनी तो मुद्देमाल जप्त केलेला आहे. त्यांची दंडात्मक कारवाई आणि काय गुन्हे दाखल करायची प्रक्रिया अजून सुरू आहे.